साहेब ह्याच्यामध्ये हा एक फ्लोअर असे 3 माळ्यावरती इंटरव्ह्यू चालू आहेत. म्हणजे टोटल आपले 4 माळ्यावरती 160 स्टॉल्समध्ये हे इंटरव्ह्यू चालू आहेत. आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आज आम्ही शिवसेनेच्या वतीने किमान 12,000 लोकांना तरी नोकऱ्या देऊ असा मला विश्वास आहे. कारण या 12,000 नोकऱ्या आम्ही अगोदर कन्फर्म करून घेतलेल्या आहेत. आणि म्हणून मला हा विश्वास आहे की शिवसेना नुसती आरोप करत नाही आहेत. साहेब दररोज बोलतायत, आदित्य साहेब दररोज याच्यावरती बोलतायत, पण सत्ता नसताना देखील शिवसेनेच्या वतीने हा एक असा प्रयत्न केला गेला आहे की मुंबईतल्या आज किमान 10,000 लोकांखाली आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असे मेळावे. मी जेव्हा पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो त्यावेळेला मी एक वचन दिलं होतं की बेरोजगार पदवीधरांसाठी नोकरी देण्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू. माझ्या या वचननाम्यातला पहिला हा टप्पा आणि शिवसेनेचं काम म्हणून आजचा हा रोजगार आपण मेळावा मोठ्या प्रमाणात आयोजित केलाय. मला पूर्ण खात्री आहे की आज मुंबईतल्या सर्व कार्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतलाय आणि असाच साहेबांच्या आशीर्वादाने आपण हा कार्यक्रम दरवर्षी घेत जाऊ. जे काही 4-5 वचनं आपण शिवसेनेच्या वतीने दिलेली आहेत, मला त्या दिवशी साहेबांनी सांगितलं होतं की प्रत्येक वर्षी शिवसेनेचा आमदार हा काय करतो त्याचं एक वचनपूर्ती पुस्तक किंवा त्याचं एक वचनपूर्तीचा कार्यक्रम आणि आपण लोकांसाठी काय करू इच्छितो हे लोकांना कळणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.